अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी, घरामध्ये असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपला जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत करण्यासाठी हा शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। शुक्रवारी केलेल्या उपायांनी आपला शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि जसाही शुक्र ग्रह मजबूत असतो तो आयुष्यामध्ये माल बनतो। बघा, भौतिक सुखाची प्राप्ती हवी असेल, समाजामध्ये नाव, लौकिक मान सन्मान हवा असेल तर त्यासाठी शुक्र ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं। नेहमीच खूप कमेंट्स असतात की ताई शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी आम्हाला काहीतरी सेवा किंवा उपाय सांग। आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने शुक्र ग्रहही मजबूत होईल, आयुष्यामध्ये भौतिक सुख जे आहे ते सगळं काही सुख प्राप्त देखील होईल, घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल ते दारिद्र्यही संपूर्ण जाईल आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छांची देखील पूर्तता होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप जास्त कर्ज झालेलं आहे, जे आर्थिक चणचणीमध्ये आहेत, काही केल्या माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणजे पैसा घरात येतच नाहीये, पैसा आला तर तो घरात टिकत नाही म्हणजे लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर नाहीये, सतत काही ना काही पैशा संदर्भात इश्यू चालू आहेत, अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करा। फक्त एक शुक्रवार हा उपाय करा, पुढचा शुक्रवार येण्या अगोदर तुम्हाला या उपायाचा असंख्य पटीने लाभ होईल। तुम्ही एक शुक्रवारही करू शकता, 2, 3, 4, 5, 6, 7, कमीत कमी आपल्याला 7 शुक्रवार तरी करायचे आहेत। 7 शुक्रवारांच्या आत तुमचे सगळे दिवस बदलायला लागतील। कितीही मोठं दारिद्र्य असेल, जे काही केलं संपत नव्हतं ते दारिद्र्य कुठेतरी संपायला लागेल। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी लक्षात यायला लागेल की खरंच आता घरामध्ये पैसा यायला लागलाय, घराकडे माता लक्ष्मी आता प्रसन्न झाली किंवा घराकडे माता लक्ष्मी आकर्षित झाली आहे, पैसा येतोय आणि कुठेतरी आता 4 पैसे उरायला लागलेत म्हणजे कुठेतरी 4 पैसे आता टिकायला लागेल। बघा, आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय शुक्रवारी सायंकाळी करायचा आहे। जसं आपण वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे ते शक्यतो सायंकाळच्या वेळी करतो, कारण यावेळीच माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात भ्रमंती करत असते आणि त्यावेळेस जर तुम्ही तिची उपासना, पूजापाठ, आराधना केली तर ती आपल्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर होते, म्हणून ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते। 6:30 ते 7:30च्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे। यासाठी तुम्हाला एक छोटीशी कवडी लागणार आहे। आत्ता समजा तुमच्याकडे कवडी नसेल तर तुम्ही बाजारातून घेऊन या, आज, उद्या, परवा आणि पुढचा शुक्रवार येईल त्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। सांगितलेलं साहित्य हे प्रॉपर असलं पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाही आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं तर देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि एक अख्खं लवंग घालायचं आहे, ठीक आहे। यानंतर एक छोटी प्लेट घ्या, तामण असेल तामण घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ही कवडी ठेवायची आहे। कवडीवरती थोडंसं पाणी आणि दूध घालायचं आहे, दूध आणि पाण्याने या कवडीला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं तर अजून एक छोटीशी प्लेट घ्यायची, ठीक आहे। या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घालायचे, जेवढे त्या प्लेटमध्ये मावतील तेवढे तांदूळ तुम्हाला घालायचे। शक्यतो तांदूळ जो घालाल तो बासमती तांदूळ असावा, कारण बासमती तांदूळ हा अख्खा व्यवस्थित असतो त्यामुळे तो जास्त लाभ देतो, म्हणून बासमती घाला। नसेल तुमच्या घरातला कुठलाही घातला तरीही चालेल। तांदूळ व्यवस्थित त्या प्लेटमध्ये असे प्लेन करायचे, त्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं अत्तर शिंपडायचं। अत्तराचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, अत्तराशिवाय माता लक्ष्मीची प्रत्येक पूजा ही अपूर्ण आहे। थोडंसं अत्तर शिंपडायचं जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याकडे त्या क्षणातच आकर्षित व्हायला सुरुवात होईल। यानंतर काय करायचं तर थोडं एका वाटीत कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकवाने तुम्हाला त्या तांदळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। जसं आपण रांगोळी सोडतो बघा,
ओटीवरती किंवा पायरीवरती जेव्हा रांगोळी काढतो आपण घरामध्ये दारामध्ये, तेव्हा आपण रांगोळी सोडून जसं स्वस्तिक काढतो तसं सुक्क कुंकू तुम्हाला त्या तांदळामध्ये सोडायचं आहे आणि त्याने एक स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे. आता या स्वस्तिकाच्या मध्ये 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आणि या नाण्याच्या वरती ही कवडी ठेवायची. ठीक आहे. याच्यानंतर या कवडीला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं, एक फूल अर्पण करायचं, अगरबत्ती ओवाळायची. त्यानंतर जो आपण दिवा लावलेला आहे म्हणजे जी पंटी आपण लावलेली आहे तर हा दिवा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. हे सगळं काही करून झालं की त्यानंतर आपल्याला दुसऱ्या एका छोट्याशा वाटीमध्ये सुकी हळद घ्यायची आहे. जे पूजेसाठी वगैरे आपण हळद वापरतो, ही थोडीशी सुकी हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 21 अख्खे धने घालायचे. आपण जे खड्या मसाला धने वापरतो हेच धने, 21 अख्खे धने आणि थोडीशी सुकी हळद. हळदीमध्ये हे धने पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि ते धने तुम्हाला पूर्ण पिवळे करायचे. ठीक आहे. यानंतर हे जे आपण घेतलेले 21 धने आहेत हे यातला 1-2 धने हातामध्ये या 3 बोटांमध्ये उचलायचा. माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे ते श्री सुक्तम म्हणेपर्यंत आपल्याला यातील एक धना त्या कवडीवरती अर्पण करत राहायचं आहे. एक धना घ्यायचा, श्री सुक्तमाची पहिली ओवी म्हणायची, अर्पण करायचा. दुसरा धना घ्यायचा, पुढचं पुन्हा म्हणायचं आहे, पुन्हा तुम्हाला तो धना तिथे अर्पण करायचा आहे. पुन्हा तिसरा धना उचलायचा, पुन्हा तो अर्पण करायचा. असे तुम्हाला 21 धने संपेपर्यंत श्री सुक्तम संपेपर्यंत 21 धने एक एक करत तुम्हाला त्या कवडीवरती अर्पण करायचे. हे करून झालं की त्यानंतर काय करायचं, हे धने वगैरे अर्पण झाले, श्री सुक्त म्हणून झालं की त्यानंतर एक नारळाची वाटी घ्यायची. सुक्की घ्या. सुक्या नारळाच्या वाटीमध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. ठीक आहे. एक नारळाची वाटी, त्याच्यामध्ये गुळाचा खडा आणि 21 दुर्व्याची जुडी. पुन्हा एकदा सांगते, खोबऱ्याची वाटी, त्याच्यामध्ये एक छोटासा गुळाचा तुकडा आणि 21 दुर्वांची जुडी. या 3 गोष्टी तुम्हाला, या 2 वस्तू तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीत घालायच्यात. म्हणजे या 3 वस्तू होतील. या उजव्या हातामध्ये आपल्या घ्यायच्या. उजव्या हाताच्या अशा ओंजळीमध्ये आपल्याला ही खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये गुळाचा खडा आणि 21 दुर्व्याची जुडी. इच्छित जी काही मनोकामना असेल, जी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून ही सेवा सुरू केलेली आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपली जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. मग कुलदेवी जी आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये आपलं कुल जे आहे ते कुलाच्या पुढे नेण्यासाठी असेल, घराचं संरक्षण करण्यासाठी असेल, कुलदेवी ही अत्यंत महत्त्वाची असते आणि मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी ती जागृत असते. आपल्याला याच आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं असेल, कुलदेवी माहिती नसेल तर नवारण जो मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय, या मंत्राचा 108 वेळा जप केला तरीही चालेल. त्यानंतर ही गुळ खोबऱ्याची आणि दुर्व्याची वाटी जी आहे ती ही गुळ खोबरा आणि दुर्व्याची जी वाटी आहे ती तुम्हाला त्या कवडीच्या समोर ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. यानंतर या गुळ खोबऱ्याच्या वाटीलाही तुम्हाला थोडंसं धूप दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर जो दिवा लावलेला आहे तो ओवाळायचा आहे. बस इतकंच करायचं आहे. त्यानंतर हा दिवा हे सगळं काही आहे हे रात्रभरी मांडणी आपण जी पूजेची म्हणजे जे काही चौरंगावरती आपण हे केलेलं आहे हे असंच ठेवून द्यायचं. रात्रभर ठेवायचं, उचलायचं नाही, काहीच नाही करायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी काय करायचं, जेव्हा तुमचं स्नान वगैरे होईल, आंघोळ वगैरे तुमचं होईल, बाकीचं जे काही असेल ते झाल्यानंतर तुम्हाला ही गुळ खोबऱ्याची जी वाटी आहे ती तिथून उचलायची आहे. त्याच्यामध्ये घातलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या पण उचलायच्या आहेत आणि या 3ही गोष्टी घेऊन तुम्हाला कुठल्याही गोशाळेत जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला गाईला म्हणजे गोमातेला ही गुळ खोबऱ्याची वाटी आणि दुर्वा तुम्हाला तिला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. बघा, शनिवारी तुम्ही दिवसभरात कधीही करा, असं नाही की सकाळीच करा. दिवसभरात तुम्ही कधीही रात्रीपर्यंत केलं तरीही चालेल, पण शनिवारच्याच दिवशी तुम्हाला हे गोमातेला खाऊ घालायचं आहे. आणि जी आपण जो दिवा ठेवला होता तो घासण्यासाठी घेऊ शकतात. जी कवडी आपण त्या तांदळावरती ठेवलेली होती तर ही मांडणी अशीच ठेवा. तुम्हाला जर वाटतं तुम्ही 4 शुक्रवार कंटिन्यू हे करा, 7 शुक्रवार कंटिन्यू करा. 4 ते 7 शुक्रवारांच्या आत तुम्हाला या उपायाचा असंख्य पटीने लाभ होईल. तुमच्या घरामध्ये कधीही न येणारा पैसा यायला लागेल. घरामध्ये कुठून ना कुठून पण रोज कुठल्या तरी मार्गाने पण घरामध्ये पैसा यायला लागेल. जे कष्ट आणि मेहनत तुम्ही करत आहात त्याला नशिबाची साथ मिळायला लागेल. आर्थिक चणचण जी होती ती कुठेतरी कमी व्हायला लागेल. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला लागेल. शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे. या दिवशी जेव्हा तुम्ही कवडीचं पूजन कराल, कवडी म्हणजे काय तर दिलं माता लक्ष्मीचं स्वरूप आपण समजतो. या कवडीचं जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी पूजन कराल, अभिषेक घालाल, ती कवडी अभिमंत्रित कराल आणि तिच्या समोर तुम्ही गुळ खोबरं
ठेवाल। बघा कुठलीही पूजा असेल, गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना असेल, लक्ष्मीची पूजा असेल, हनुमंतांची पूजा असेल, महादेवांची पूजा असेल, कुठलीच पूजा अशी नाही की जी खोबरा आणि गुळाच्या वाटीशिवाय पूर्ण होते। प्रत्येक पूजेमध्ये आपण बघत असू की गुळ आणि खोबरा हा लागतो। जेव्हा तुम्ही गुळ खोबऱ्याची वाटी आणि 21 दुर्वांची जुडी जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी तुमच्या कुलस्वामींचं कुलदेवीचं जप करत ही वाटी अभिमंत्रित कराल आणि जेव्हा तुम्ही ती आपल्या कवडीच्या समोर म्हणजे लक्ष्मीच्या समोर जेव्हा तुम्ही ठेवाल आणि दुसऱ्या दिवशी अभिमंत्रित केलेली ही गुळ खोबऱ्याची वाटी तुम्ही गाईला खाऊ घालाल, त्या क्षणात तुमची जी इच्छा असेल ती 33 कोटी देवांपर्यंत पोहोचली जाईल। कारण गाईच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, तिची सेवा केल्याने आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद लाभतो। जेव्हा तुम्ही रात्रभर अभिमंत्रित केलेली ही गुळ खोबऱ्याची वाटी जी आपण हातात घेऊन इच्छा व्यक्त केलेली आहे, मंत्र जप केलेला आहे, ती जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी गोमातेला खाऊ घालाल तेव्हा लक्षात घ्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तुमची जी काही इच्छा असेल ती तिच्यापर्यंत म्हणजे देवांपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल, तुमची इच्छा जेव्हा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा तुमची आवर्जून पूर्ण होईल। तसंच बघा असं म्हटलं जातं की गाय मातेला काहीही खाऊ घातल्याने म्हणजे गोडाचं काही खाऊ घातल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। तर तुमच्याकडनं चुकीची कुठली गोष्ट झालेली असेल तर त्या पापातून दोषांतून तुमची मुक्तता होईल। कुठला वास्तुदोष पितृदोष लागलेला असेल तर त्यातून तुमची सुटका होईल। कुठलेही कामामध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि जेव्हा कामातील अडथळे दूर होतील तेव्हा नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश यायला सुरुवात होईल, प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल। अत्यंत बघा साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे। तुम्ही 1 शुक्रवारही करू शकता, 2 करू शकता, 4 करा, 5 करा, पण तुम्हाला 7 शुक्रवार तरी हा उपाय करायचाच आहे। जेव्हा तुमचे 7 शुक्रवार पूर्ण होतील किंवा तुम्ही समजा ठरवलं की मी 5 शुक्रवार हा उपाय करते, 5 शुक्रवार किंवा 7 शुक्रवार पूर्ण झाले की त्यानंतर काय करायचं, ही कवडी देवघरामध्ये किंवा आपली जी तिजोरी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि जे तांदूळ आपण त्याच्या खाली ठेवलेले होते हे तांदूळ कुठल्याही पशुपक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे। ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।